गुड मॉर्निंग सगळ्यांना. मी उठलेले आहे. सकाळ झालेली आहे. तर आज मला खूप कामं आहेत. आज लक्ष्म्यांना उभे करावं लागतात. तर मी आंघोळ पण लवकरच करून तयार पण होत आहे. हे बघा, मी तयार पण झालेली आहे. केस पुसत आहे, जे की मी शॅम्पूने आज न्हाऊ केलेलं होतं. तर मी आज केस ओले केले आणि मी केस पण पुसलेले आहेत. तर ओले केस कधीच ठेवू नये. आपण केस जर पुसले नाही तर आपल्याला सर्दी वगैरे होती, असं आई नेहमी सांगत असते. तर मी केस विसरून घेतलेले आहेत. हे महागलची लक्ष्मीच्या कोठळ्या आहेत, तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर मी केस विचरायचा प्रयत्न करत होते, पण केस काही विचरल्याच जात नव्हते. कारण केस माझे खूप ओले होते, त्यामुळे ते विचरले जात नव्हते. तसेच मग मी हलका हाताने क्लेचर लावून घेतला केसांना. त्यानंतर क्लेचर लावणं वगैरे झाल्यानंतर मग मी थोडं मॉइश्चरायझर अप्लाय केलं माझ्या चेहऱ्यावर. मॉइश्चरायझर आपण नेहमी लावायला पाहिजे. मॉइश्चरायझर जर लावलं तर आपला चेहरा हायड्रेशन असतो. दिवसभर आपल्याला टॅन पण वाटत नाही चेहरा आपला. तर मी मॉइश्चरायझर अप्लाय केलं. हळूहळू सगळीकडे लावून घेतले सगळे. त्यानंतर मग मी टिकली वगैरे लावते. त्यानंतर माझ्या कपाळावरती टिकली लावते. 5 मिनटाच्या नंतर थोडं मॉइश्चरायझर लावून झाल्यानंतर मला टिकली लावायला पण आता आवडत आहे. तर आधी आवडत नव्हतं, पण आता टिकली बघा ना, टिकली बसतच नाही आहे. कुठं गेली भेटली लास्टला टिकली. तर मी टिकली लावून घेतलेली आहे. त्यानंतर मग मी बघा, टिकली लावून मी इयरिंग्स घालत होते. तर इयरिंग्स कोणते छान दिसत ते कळतच नव्हतं. त्यानंतर फायनली इयरिंग्स आवडले मला. एक जो की नाही ते आवडत नाही, ते छान वाटत नव्हतं म्हणून मी घातले नाही. हे ब्लॅक कलरचे पण चांगले वाटत नाहीत. हे सगळ्यात चांगले वाटत आहेत. तर मी हेच इयरिंग्स घालत आहे. बघू शकता किती छान इयरिंग्स आहेत. तर हे घालते. नंतर मी तुम्हाला मकर दाखवते, ज्या मकरामध्ये आम्ही महालक्ष्म्या उभे करतो नेहमी दरवर्षी. तर मी मकरामध्ये जाऊन महालक्ष्म्यांना साड्या वगैरे घालण्याचा प्रयत्न करत होते. तर मला आठवलं की मी कानातलेच विसरले घालण्यासाठी. तर मी कानातले घालायला गेले आणि कानातले बघू शकता किती सुंदर दिसत आहेत. मी घालून पुन्हा मी मकरामध्ये जाते लक्ष्म्यांना साड्या घालण्यासाठी. तर बघू शकता कानातले किती सुंदर दिसत आहेत ना. तर हे बघा, मी ओढणी पण घेतलेली आहे. तर झाली मी तयार. आता मी जाते साड्या घालण्यासाठी लक्ष्म्यांना. तर मी ह्या फर्स्टवाल्या लक्ष्मींना साडी घालते पहिल्यांदा आपण साडी घालताना कधी पण ब्लाऊज घालायला पाहिजे लक्ष्म्यांना. त्यानंतर आपण साडी घालायला पाहिजे. तर मी 2 साड्या निवडल्या होत्या, एक येलो कलरची, ग्रीन कलरची. पण मी दुसरी एक साडी निवडली होती, तिची की रेड कलरची होती. मी त्याच साडीवरचं ब्लाऊज घालत होते, पण मला वाटलं की ती साडीपेक्षा येलो साडी छान वाटेल. मग मी ट्राय केलं की येल्लोच घालायची, ती घालायची नाही. तर मी मग जो ग्रीन कलरच्या साडीचा ब्लाऊज काढून येलो कलरच्या साडीवरचाच घातला लक्ष्म्यांना. सो ही लक्ष्मींना हा ब्लाऊज घातला मी. तर खूप सुंदर लक्ष्म्याचे आमचे मुकुट वगैरे आहेत. तर आमच्या लक्ष्म्या पण तशाच सुंदर आहेत, जसे की त्यांचे मुकुट वगैरे सगळं काही. तर मला खूप वेळ लागतो, माझा आज दिवसच गेलेला जातो वाटतं मला. कारण मी दरवर्षी बघते की लक्ष्म्यांना साड्या घालण्यासाठी खूप वेळ पण लागतो. आणि त्यानंतर आपण जी पूजा मांडतो, फोटो मांडतो, कळस मांडतो, ह्या सगळ्या गोष्टी करायला खूप वेळ लागतो. तर मग मी गाणे ऐकत ऐकत डान्स पण करत आहे. मी डान्स तसा पण मला गाणे म्हणायला आणि डान्स करायला नेहमी आवडतं. आता झालं, ह्या लक्ष्मीला मी साडी नेसवत आहे. ही तर लक्ष्मीचा हात बसवत आहे. पहिल्यांदा हात बसवावं लागतात, आपण त्या कोथळ्याला हाते बसवतो. तुम्ही पण तुमच्या घरी पण जर लक्ष्म्या असतील तर तुम्हाला पण माहीतच असेल की लक्ष्म्यांना आपण तयार करण्यासाठी आपल्याला खूप वेळ लागतो. पण एकदा काय तयार झालं लक्ष्म्या की मग काय नाही वेळ लागत. मी लक्ष्म्याला इकडं पण साडी घालते, आता ब्लाऊज घालते. ब्लाऊज खूप सुंदर शिवलेला आहे त्या काकूंनी. आमच्या घरापाशी एक काकू असतात, मणी काकू.
तर काकू ब्लाऊज खूप छान शिवतात. तर त्यांच्यापाशी खूप दुरून दुरून येतात बायका ब्लाऊज टाकण्यासाठी. आमच्या घरापाशीच असतात तर आम्हाला काही टेन्शन नाही. त्यांनी खूप अर्जंटली ब्लाऊज शिवून दिला आम्हाला. एका दिवसातच ब्लाऊज शिवून दिलं. खूप छान शिवतात आणि मला वाटते की बायकांना काही ना काही केलेलंच पाहिजे. आपण जर घरी बसून नुसतं बसण्यापेक्षा बायकांनी काहीतरी शिकलेलं पाहिजे नवीन गोष्टी. फायनली मी ब्लाऊज घालणे झाले माझ्या लक्ष्म्यांचे. आता मी साड्यांचा पदर वगैरे करत आहे. तर ही येलो कलरची साडी मला खूपच आवडती. मी एकदा आधीसुद्धा ही साडी घातले होते. माझ्या फोटो पण आहे त्या साडीवरती. तर मी ही साडी असं ठरवलं की लक्ष्म्यांना पण घालायची यावर्षी. खूप सुंदर दिसतात लक्ष्मी ह्या साडीवरती. बघू शकता तुम्ही मी मिरवण्या करत आहे लक्ष्म्यांच्या. आपण पण शिकायला पाहिजे की लक्ष्म्यांना मिरवण्या कसं करायला पाहिजे काय नाही. तर ह्या व्हिडिओतून तुम्हाला पण कळेल की कसं करायचं काय नाही, सगळं काही तुम्हाला पण कळेल. आमच्या घरात तर दरवर्षी साड्या मीच नेसवते, कारण आई पूर्ण स्वयंपाकाचं बघते नेहमी. तर मी साड्या नेसवते, लक्ष्म्यांना तयार करते. तर झाल्यात साड्या नेसवणं. बघू शकता तुम्ही माझा भैया जेवण करत होता. तो खूप थकलेला आहे. त्याने पण खूप काम वगैरे केले, कारण लक्ष्मीचा सण असा आहे की एकाने काम करून काही पण होत नाही. सगळं घरदार पूर्ण मिळून काम केले तरच होते. हे पितळेचे भांडे माझ्या बहिणीने धुवून ठेवलेले आहेत. आपण इथं दिवे वगैरे लावतो. हे फळं आणलेले आहेत पप्पाने. आणि मग नंतर हे लक्ष्म्याचे फुलं वगैरे आहेत ते पण ओवायचं राहिलेलं आहे बाकी. खूप सुंदर लक्ष्म्या दिसत आहेत आमच्या, बघू शकता तुम्ही. आणि पसारा पण खूप पडलेला आहे. आता एवढा जर मोठा सण म्हणलं तर घरात धिंगाणा वगैरे तर पडतोच. तर आई स्वयंपाक करत होती. आता बहीण भाऊ माझे फुलं आणि हार ओवत होते, जे की लक्ष्म्यांना गरजेचे आहे. ते माझं थोडं तब्येत बरोबर नव्हती तर मी झोपले होते. झोपेतून उठल्यानंतर मी मेडिसिन घेतली. मेडिसिन घेतल्यानंतर पाणी पिलं, मग थोडं बरं वाटलं मला. मग बरं वाटल्यानंतर मग मी बघितलं तर बाहेर येऊन हॉलमध्ये तर ह्याने आणखीन पण फुलंच ओवत होते. कारण आणखीन हार खूप होते करायचे म्हणून फुलं होत होते. मी मग अंगण वगैरे झाडलं, अंगणात सडा वगैरे शिपला. तोपर्यंत एक अंगणात गाय आलेली होती महादेवी. त्या गाईचा पण व्हिडिओ केली. ही आमच्या काकू, घरासमोरची काकू आहेत. मग ह्यांचं तरी पण फुलंच होणं चालू होतं, कारण हार एवढे लागतात लक्ष्म्यांचा सण म्हणलं तर सांगूच नका. महादेवीचं गाईसोबतच खेळणं चालू आहे. महादेवीला काय आहे की गाई खूप आवडतात वाटतं. तिने नेहमी गाईसोबत बघती गाईला आणि गाईंना प्रसाद पण देती. अंगण खूप आमचं मोठं आहे तर मला खूप वेळ लागतो झाडण्यासाठी. त्यानंतर आम्ही अंगणामध्ये सडा शिपतो, पाणी टाकतो. सडा वगैरे शिपला ना तर आपल्याला घरात असं लक्ष्मी प्रसन्नता झाली म्हणतात. आधीच्या काळात पण आपण बघत होत्या की खेड्या वगैरे गावामध्ये पण सडा वगैरे शिपतातच. तर आपण पण आपल्या अंगणात सडा वगैरे शिपला. मग त्यानंतर रांगोळी टाकतो. मी महालक्ष्मीची रांगोळी टाकणार आहेच. काल मी महादेवाची रांगोळी टाकली होती, तर आज मी महालक्ष्मीची रांगोळी टाकणार आहे. ह्या रांगोळीसाठी खूप वेळ लागला मला, 3 तास लागतात असं वाटत आहे, कारण खूप मोठी रांगोळी होती. महालक्ष्मीचं खाली कमळ होतं आणि वरी महालक्ष्मी होती अशी बसलेली, म्हणजे उभं टाकलेली बघत होती. तर खूप सुंदर रांगोळी आहे. तुम्ही बघू शकता किती फायनली लुक आमच्या कॉलनीचा किती छान दिसतोय ना. दुपार 5-6 वाजलेले आहे सायंकाळचे. तर बघू शकता किती कॉलनीमध्ये असं सूर्य दिसत आहे छान सुंदर असा. बघू शकता मी रांगोळ काढत आहे आणि महादेवी माझा व्हिडिओ करत आहे की छान रांगोळ काढत आहे म्हणत आहेत सगळेजण. आता फायनली नेहा तोरण लावत आहे घरात, कारण तोरण तर आपण सणाच्या दिवशी लावलेलंच पाहिजे. तोरणामुळे म्हणतात की तोरण आपण नेहमी लावायला पाहिजे. बघा तोरण किती सुंदर दिसत आहे. माझी रांगोळ थोडी थोडी कंप्लीट होत आहे. हे मी जे ब्लॅक कलर टाकत आहे ते केस आहेत. त्यानंतर रांगोळ झालेली आहे. मी तयार होत आहे. पहिल्यांदा मी ग्रीन कलरचा ड्रेस घातला, हा जो की 1 पीस आहे. आपण ऑकेजनली तर साधे ड्रेस घालू शकत नाही, तर हेवी थोडा ड्रेस घातला मी. इयरिंग्स घातलेले आहेत माझे, जे की झुमके मला खूप आवडतात. एकदा मी असंच लग्नामध्ये गेले होते तर हे झुमके माझे, एक झुमका तर कुठं पडला असं वाटलं, पण तो. त्यानंतर मी प्रायमर लावला थोडासा चेहऱ्यावरती. प्रायमरमुळे थोडा चेहरा आपला स्मूथ होतो. मेकअपच्या आधी कधी पण मी प्रायमर यूज करते. नंतर मी कॉम्पॅक्टच लावलं, कारण फाउंडेशनमुळे आधीच माझे पिंपल्स वाढत आहेत. तर फाउंडेशन वगैरे लावलं तर पिंपल्स खूप येतात, म्हणून मग मी फाउंडेशन आता सध्या तरी बंदच केलं लावणं.
मला अगोदर पिंपल्स नव्हते, पण आता सध्या ना थोडं जास्तच पिंपल्स येत आहेत, जो की मला मागे थोडं माझी तब्येत बरोबर नव्हती तर त्यामुळे पिंपल्स आलेले होते. तर त्यामुळे आता थोडे हे मी माझ्या गळ्यात काहीतरी असं वाटलं की मला घालावं, पण घालत होते तर तेवढं सुंदर मला वाटत नाही, असं जास्त हेवी वाटत होतं तर मी काढून टाकलं. मग मी साधंच हे पण ट्राय करून बघू लागले तर हे पण असं नाही वाटलं चांगलं. तर मग मी फायनली लिपस्टिक लावत आहे. चॉकलेटी कलरची आहे लिपस्टिक, डार्क आहे तरी लावलेली आहे. या लुकवर छान दिसत आहे, बघू शकता तुम्ही. लिपस्टिक लावणं झाली माझी, तर मी थोडे माझे केस वगैरे विचारते नंतर. बघू शकता, केस पण विचारायची गरज नाही, माझे केस ऑलरेडी छान बसलेले आहेत. झाले मी तयार. आणि हे माझा भैया म्हणत आहे की तू सुंदर दिसत आहे दीदी. मी म्हणलं थँक्यू भैया. मग टिकली राहिली म्हणला भैयाने, मग मी टिकली लावलेली आहे. आता बघू शकता तुम्ही माझा फायनल लुक कसा दिसत आहे. ड्रेस मला सांगा कमेंट करून तुम्ही. छान दिसत असेल तर सांगा छान दिसत आहे असा सुद्धा. झाले मी तयार. आता मी तुम्हाला माझा दाखवते रांगोळीचा लुक. रांगोळी खूप सुंदर वाटत आहे ना. आता पप्पा बसलेले आहेत आरतीसाठी. आईची झाली झटपट सुरू तयारी. आई दिवेसाठी पान वगैरे टाकलेली आहे. बघू शकता आमच्या महालक्ष्म्या किती सुंदर दिसत आहेत ना. बघा, मी साड्या नेसवलेल्या पण सुंदर दिसत आहेत. एवढं सगळं केलं आम्ही. साड्या नेसून पण हे खूप सगळं जे समोर वगैरे असते रांगोळ, बेल पत्ता, खूप असतात जे फळं वगैरे ठेवायचं, राशी मांडायचं. आपण जे फराळाचं करतो जसं की चकली, लड्डू, करंजी, शंकरपाळे हे सगळं ठेवावं लागते. आणि आई दिवे मांडत आहे जे की पानावरती असतात. आपण दिवे लावून मग नंतर आरतीला सुरुवात करतो. दिवे हे कसे बनवायचे तर आपण पीठ वगैरे असतो ना त्याचे दिवे बनवतात. त्याच्यात तूप टाकून आणि वाती टाकून दिवे लावायचे आरतीच्या आधी. आणि आम्ही बसलेलो होतो, असंच आम्ही व्हिडिओ वगैरे करत होतो. आता तर बघा किती सुंदर दिसत आहेत आमच्या लक्ष्म्या. आणि खूपच आरती छान झालेली आहे आमची. आमच्या आरतीच्या टाईमला 2 आमच्या कॉलनीमधल्या मुली पण आल्या होत्या, तर त्यांना पण आरती भेटली आमच्या घरची. तर आईनं आरती लावलेली आहे, तर आरती स्टार्ट होत आहे आमची. बघू शकता आरतीला सुरुवात झालेली आहे. आरती खूप आम्ही जोरजोरात म्हणता, कारण आमच्या इकडं पद्धतच आहे आरती म्हणण्याची छान. आमच्या इथे महादेवाची आरती जास्त म्हणतात. आणि देवीच्या पण, लक्ष्मी माताची पण आरती म्हणतात. बघू शकता किती सुंदर दिसत आहेत आमच्या लक्ष्म्या. आईचं आता हे थोडा हे झालेला आहे. माझा आधीचा व्हिडिओ डबल परत आलेला दिसत वाटते मला आरतीचा. त्यानंतर आम्ही सगळीजणं बसलेलो आहेत. आई पूजा करत आहे. तर असाच दिवस होता, खूप सुंदर आजचा दिवस होता. कामही तेवढेच होते, पण सगळे कामं जे आपण करतो ना ते कामं असं मन प्रसन्न होऊन करतो. तर कितीही कामं असलं तरी वाटत नाही की एवढं काम आहे तेवढं काम आहे, कारण लक्ष्म्याचा सण म्हणलं तर सगळे माणसं उल्हासाने करतात घरातले. असं वर्षातून एकदाच येतो तो सण, तर आपण त्या सणामध्ये उत्साहात असतो आणि आनंदही असतो की महालक्ष्मी आपल्या घरी आलेले आहेत. महालक्ष्म्याचा सण असा असतो की म्हणजे महालक्ष्मी आपल्या माहेरी येते असं म्हणतात ना, की माहेरी येते मग आपण तिला जेवू घालायचं, सगळं तिला छान असं तयार करायचं आणि आपण तिला आपल्या घरी सगळं काही जसं की आपण आपल्या लेकांना म्हणजे लेकरांना करतो तसंच आपण तिला पण करायचं. ती आपल्या घरची एक पाहुणी म्हणून, आपली घरची एक मुलगी म्हणून आपल्या घरी येते, तर तिला आपण नेहमी खुश ठेवलं पाहिजे. तसंच महालक्ष्मी पण प्रसन्न असते नेहमी. तिचे 2 छोटे छोटे एक लेकरं पण असतात, एक मुलगा एक मुलगी असते. तर असंच महालक्ष्मीचा सण खूप सुंदर आणि साजरी असतो. आई पप्पा दोघं जण मिळून दिवे लावत आहेत. तर खूप असतात दिवे, 16 दिवे असतात आय थिंक. ते सगळेजण लावणं झालं की मग आरतीला सुरुवात होते. ह्यांचं लावणं होत आहे. पप्पा पण मदत करत आहेत आईची, पण नंतर नेहा पण मदत करू लागते आईला. मग आमचे दिवे लावणं होतात कंप्लीट.
महालक्ष्मीच्या सणामध्ये आनंद असतो, कारण आपण सगळेजण प्रसन्नता असतो. असं खूप बघा ना, आम्ही सकाळी 6ला उठलो होतो, तर आम्हाला रात्रीचे 10 वाजले आरतीला. म्हणजे आरतीला 10 वाजले नाहीत, असं पूर्ण आटपून घ्यायला 10 वाजले. आरती 8 वाजता झाली आमची करेक्ट. जास्त पण उशिरा होऊ शकत नाही आरती. तर आरती होताना आम्ही राळ बाळतो. मग नंतर आम्ही स्वयंपाक वगैरे, जेवण वगैरे केलो. कढी, 16 भाज्या, आंबाड्याची भाजी, दिवे, फळं, आणखीन आणखीन चमकुऱ्याचे वडे, आणखीन दुसरं काय सांजा, आंबील, हे खूप खूप नाव आहेत, आता मी सांगू पण शकत नाही. आणि फराळाचं तर खूप असते. एवढंच हे बघा, हे सांजा आहे, हे आंबील आहे. फायनली आंबील हे आहेत आमच्या 2 कॉलनीमधल्या मुली, ज्यांना मी इकडं होऊन आरतीला थांबा म्हणलं. तर झालेली आहे आरती. आता मला खूप थकवा आलेला आहे गाईज, मी झोपी